गडिंग्लजमध्ये गट तट बाजूला ठेवून एकत्रितपणे साजरा होणार शिवजयंती सोहळा. लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत झाला निर्णय. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानच्या वतीनं बोलावण्यात आली होती बैठक. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्राबरोबर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गडिंग्लजमध्येही शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी कोणत्याही प्रकारची ईर्ष्या स्पर्धा न करता सर्वांनी एकत्रित येत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानच्या सभेमध्ये घेण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचबरोबर गडिंग्लजकरांच्या माध्यमातून ही शिवजयंती उत्साहात साजरी केली जात होती. त्यामुळे काही प्रमाणात ईर्ष्या गट तट निर्माण झाले होते. त्यामुळे संपूर्ण गडिंग्लजकरांनी एकत्रित येत सर्वांनी एकत्रितपणे शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना सकल मराठा समाजाचे किरण कदम यांनी मांडली. या संकल्पनेला माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पाठिंबा देत एकत्रित शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला. याही वर्षी 2 वेगवेगळ्या शिवजयंती होणार का असा प्रश्न पडलेला असतानाच एकत्रित शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय काल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानच्या सभेमध्ये घेण्यात आला. ही शिवजयंती जर एकत्रित करता येत असेल तर त्याला आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध करणार नाही. तर ही शिवजयंती भव्यदिव्य करण्यासाठी जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडू असं स्वाती कोरी यांनी सांगितलं. यावेळी बोलताना किरण कदम म्हणाले की यावर्षीची शिवजयंती ही सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करूया. यावर्षी 19 तारखेला शिवजयंतीचा उत्सव हा आम्ही गडिंग्लजकर म्हणून सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी मिळून एकत्रित येऊन 19 तारखेचा हा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. आज आम्ही गडिंग्लजकरांना आवाहन केलंय की अतिशय मोठा सोहळा साजरा सर्वांनी मिळून करूया. या ठिकाणी चित्ररथ केले जातील, चित्राच्या स्पर्धा केल्या जातील. या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाचे लोक ही या ठिकाणी सामील होणार आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं रंगरंगोटीचे काम चालू आहे, त्याचंही सुशोभीकरण करण्याचं काम सर्व शिवभक्तांनी केले. प्रामुख्यानं शिवाजी मराठा मंडळाच्या वतीनं आमचे मुकेले सर सर्वत्र शाळांना आणि शिवाजीराव कुराडे असतील, संजू पाटील असतील यांनी या नियोजनामध्ये गेले 8 दिवस झालं आणि पुढचे 15 दिवस हिरियांना त्यांच्यावर मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत. गडिंग्लजकरांना मी आवाहन करतो सर्व तरुणांना, युवकांना आणि युवतींना आणि महिलांना की 19 तारखेच्या या सोहळ्यामध्ये सर्व गडिंग्लजकरांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची या सोहळ्याची शोभा वाढवावी ही विनंती करतो. या मिरवणुकीमध्ये घोडी परत जिवंत देखावे त्याचबरोबर आतषबाजी या मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्वांनी सांगितले गजरा हत्ती आणावा अशी विनंती केली. त्याचंही नियोजन करायचं चाललेलं आहे. नागेश चौगले बोलताना म्हणाले की गडिंग्लजमधील शिवजयंती ही इतरांसाठी आदर्श ठरेल अशा पद्धतीनं शिवजयंतीची मिरवणूक करून दाखवूया. यावेळी शिवाजीराव खोत, सागर पाटील, रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, राजेंद्र तारळे आदींनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी बसवराज खनगावे, नरेंद्र भद्रापुरे, शिवाजीराव खोत, नितीन देसाई, महेश सलवादे, मंजुषा कदम, बेनिता डायस, सुनीता पाटील, रेश्मा कांबळे आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते.